नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण जीन पियाजे यांचा प्रसिद्ध सिद्धांत उलगडणार आहोत. मुलांच्या बुद्धीचा विकास नेमका कसा होतो? लहान मुले मोठ्यांसारखा विचार का करत नाहीत? त्यांच्या विचार प्रक्रियेचा हा रंजक प्रवास नक्की कसा घडतो? पियाजे यांनी याचं उत्तर 4 अतिशय स्पष्ट आणि क्रमाने येणाऱ्या टप्प्यांमध्ये दिलाय. चला हे 4ही टप्पे समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे वेदनकारक अवस्था. जन्मापासून ते 2 वर्षांपर्यंतचा हा काळ विकासाचा अगदी भक्कम पाया असतो. या वयातील बाळे आजूबाजूचं जग कसं समजतात? केवळ त्यांची ज्ञानेंद्रिये आणि सततच्या शारीरिक हालचालींमधून. इथला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे वस्तुस्थायित्व. वस्तू डोळ्यांसमोर नसली तरी ती अस्तित्वात असते हे इथं समजू लागतं. आता दुसरी पायरी पूर्वसंक्रियात्मक अवस्था. ही अवस्था वयाच्या 2ऱ्या वर्षापासून ते 7व्या वर्षापर्यंत अगदी स्पष्ट दिसते. या टप्प्यात लॉजिक किंवा तार्किक विचार थोडा कमीच असतो आणि मुलांचा स्वभाव अतिशय आत्मकेंद्रित बनलेला असतो. आत्मकेंद्रित म्हणजे नक्की काय? तर संपूर्ण जगाकडे केवळ आणि केवळ स्वतःच्या चष्म्यातून पाहण्याची वृत्ती. या आत्मकेंद्रित विश्वातून बाहेर पडून मुले आता थेट तर्क आणि वर्गीकरणाच्या पुढच्या मोठ्या टप्प्याकडे झेप घेतात. आणि हाच तो तिसरा टप्पा, मूर्त संक्रियात्मक अवस्था. साधारणतः 7 ते 11 वर्षांच्या दरम्यानचा हा अत्यंत महत्त्वाचा काळ. इथे खऱ्या अर्थाने तार्किक विचार सुरू होतो. शिवाय वस्तूंचं योग्य वर्गीकरण करण्याची विलक्षण क्षमताही विकसित होते. इथला मोठा माइलस्टोन म्हणजे संवर्धन समजणे. वस्तूचा आकार जरी बदलला तरी प्रमाण तेच राहतं हे मेंदूला पटतं. आता येऊया 4थ्या आणि अंतिम टप्प्यावर, आकारिक संक्रियात्मक अवस्था. वयाच्या 11व्या वर्षापासून पुढे हाच टप्पा सुरू राहतो. आता मेंदू थेट ॲब्स्ट्रॅक्ट किंवा सैद्धांतिक विचार करू लागतो. नवीन गृहीतके मांडण्याची आणि कठीण समस्या सोडवण्याची ताकद वाढते. हे झाले 4 टप्पे. पण या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारे मूळ नियम नेमके कोणते आहेत? सर्वात महत्त्वाचा नियम हा विकास एका ठरलेल्या क्रमानेच होतो. कोणताही टप्पा गाळता येत नाही आणि प्रत्येक टप्पा वेगळाच असतो. थोडक्यात सांगायचं तर मेंदूचा विकास एका रात्रीत होत नाही, तर हा असा टप्प्याटप्प्याने उलगडणारा एक रंजक प्रवास आहे. पियाजे यांचं हे वाक्य कायम लक्षात ठेवा. मुले ही सक्रिय शिकणारी असतात. ती स्वतःहून त्यांचे विश्व घडवत असतात. जर शिकण्याचे हे टप्पे अगदी निश्चित आहेत, तर मग या लहानग्यांना आपण योग्य वेळी सर्वोत्तम पाठिंबा कसा देऊ शकतो?